दशक नववा गुणरूप. दशक नववा समास पहिला आशंका. श्रीराम. निराकार म्हणजे काये, निराधार म्हणजे काये, निर्विकल्प म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरामय म्हणजे काये, निराभास म्हणजे काये, निरावेव म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावेव म्हणजे अवेव नाही, परब्रह्मासी श्रीराम. निःप्रपंच म्हणजे काये, निःकळंक म्हणजे काये, निरोपाधी म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निःकळंक म्हणजे कळंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरोपम्य म्हणजे काये, निरालंब म्हणजे काये, निरापेक्षा म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी श्रीराम. निरंजन म्हणजे काये, निरंतर म्हणजे काये, निर्गुण म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्मासी श्रीराम. निस्संग म्हणजे काये, निर्मळ म्हणजे काये, निश्चळ म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निस्संग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही, परब्रह्मासी श्रीराम. निशब्द म्हणजे काये, निर्दोष म्हणजे काये, निवृत्ती म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्मासी श्रीराम. निष्काम म्हणजे काये, निर्लेप म्हणजे काये, निष्कर्म म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निष्कर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी श्रीराम. अनाम्य म्हणजे काये, अजन्मा म्हणजे काये, अप्रत्यक्ष म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्मा म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते श्रीराम. अगणित म्हणजे काये, अकर्तव्य म्हणजे काये, अक्षयी म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षयी म्हणजे क्षयची नाही, परब्रह्मासी श्रीराम. अरूप म्हणजे काये, अलक्ष म्हणजे काये, अनंत म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी श्रीराम. अपार म्हणजे काये, आढळ म्हणजे काये, अतर्क्य म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अपार म्हणजे पारची नाही, आढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कत नाही, परब्रह्म ते श्रीराम. अद्वैत म्हणजे काये, अदृश्य म्हणजे काये, अच्युत म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अद्वैत म्हणजे द्वैतची नाही, अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म ते श्रीराम. अछेद म्हणजे काये, अदाह्य म्हणजे काये, अक्लेद म्हणजे काये, मज निरोपावे श्रीराम. अछेद म्हणजे छेदेना, अदाह्य म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्म म्हणजे सकळान परते, तयास पाहता आपण अचिते, हे कळे अनुभव मते, सद्गुरु केलिया श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आशंका नाम समास पहिला समाप्त. दशक नववा गुणरूप. दशक नववा समास पहिला आशंका. श्रीराम. श्रोता विचारत आहे की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय व निर्विकल्प म्हणजे काय, हे मला समजावून सांगावे. वक्ता म्हणत आहे की परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, आणि निर्विकल्प म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पना नाही. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, हे मला सांगावे. निरामय म्हणजे जे जलमय नाही. आमय म्हणजे विकार. जलमय होणे हा प्रलय काळचा ब्रह्मांड विकार होय. हा विकार नसलेले ते निरामय म्हणजेच परब्रह्म. निराभास म्हणजे जेथे भास नाही,
आणि निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाहीत ते परब्रह्म. निःप्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय आणि निरोपाधी म्हणजे काय ते मला सांगावे. निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कलंक नाही आणि निरुपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाही ते परब्रह्म होय. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय व निरापेक्ष म्हणजे काय ते मला सांगावे. निरोपम्य म्हणजे ज्याला उपमा नाही, निरालंब म्हणजे ज्याला आधार नाही आणि निरापेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही ते परब्रह्माचे जाणावे. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ते मला सांगावे. निरंजन म्हणजे जेथे जन नाहीत, सर्व लोकादी सृष्टीत जेथे झालेलीच नाही ते. निरंतर म्हणजे कमी अधिकपणाचा परिणाम नसलेले आणि निर्गुण म्हणजे जे गुणरहित आहे ते परब्रह्म जाणावे. निस्संग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय आणि निश्चळ म्हणजे काय हे मला सांगावे. निस्संग म्हणजे ज्याला संग नाही, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही ते परब्रह्माचे जाणावे. निःशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय ते मला सांगावे. निःशब्द म्हणजे जेथे शब्दच नाहीत, निर्दोष म्हणजे जेथे दोषच नाहीत आणि निवृत्ती म्हणजे जेथे वृत्तीच नाही असे परब्रह्म होय. निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय ते मला सांगावे. निष्काम म्हणजे जेथे कामच नाही, निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही ते परब्रह्म असे जाणावे. अनाम्य म्हणजे काय, अजन्मा म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हे मला सांगावे. अनाम्य म्हणजे ज्याला नामच नाही, अजन्मा म्हणजे ज्याला जन्मच नाही आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही ते परब्रह्म होय. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि अक्षय म्हणजे काय हे मला सांगावे. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही ते, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही ते आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही ते परब्रह्म असे जाणावे. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय हे मला सांगावे. अरूप म्हणजे ज्याला रूपच नाही, अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते परब्रह्म होय. अपार म्हणजे काय, आढळ म्हणजे काय व अतर्क्य म्हणजे काय हे आपण मला सांगावे. अपार म्हणजे ज्याला पारच नाही, आढळ म्हणजे जे जसे आहे तसेच असते आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करवता येत नाही असे ते परब्रह्म होय. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय ते मला सांगावे. अद्वैत म्हणजे जेथे द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे जे पाहता येत नाही आणि अच्युत म्हणजे जे कधी आपल्या स्थानावरून खाली घसरत नाही ते परब्रह्म असे जाणावे. अच्छेद्य म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय आणि अक्लेद म्हणजे काय ते मला सांगावे. अच्छेद्य म्हणजे जे छेदले जात नाही, अदाह्य म्हणजे जे जळत नाही आणि अक्लेद्य म्हणजे जे पाण्याने कालवता येत नाही ते परब्रह्म होय. याप्रमाणे ज्याचे वर्णन केले जाते ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडील असून त्याचा शोध घेऊ गेल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्गुरू केला असता त्यांच्या कृपेने होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आशंकानां समास पहिला समाप्त.